एमएसटी ऑफिस. 5 hours later. Good morning, आवाज तुम्ही तुमचा पहिलं लेक्चर असेल तर शेवटचं लेक्चर कसं होईल? गप्पा इंजिनिअरिंगला आहात तुम्ही, थोडीतरी एनर्जी दाखवा. आज आपलं पहिलं लेक्चर आहे, तर आपण इंट्रोडक्शन आणि पीओस आणि सीओस घेऊ. तर इथून स्टार्ट करू आपण. My name is Suraj Maramade. I am from Punjab. मी पहिलं माझं केले गावातून ते My name is Abdul and I am from Tari. My name is Bharat. I just live on it. आज आपण सीओस आणि पीओस घेतले, उद्यापासून सिलेबसला सुरुवात करू. Morning, sir. Identify. Ustad, identify. कशामुळे शिकवला? संग मोहीत कुठे आहे तुझी? सर हॉस्पिटल की आज जेवला का तू? नाही हा विसरला? सब मिस मध्ये बाबा कुठला दिवस काय? So students, they are first our students here is our first communication lab. Now we are discussing about the types of communication. Okay, there is two types of communication. Communication. And is non-verbal communication. फन आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय दणका तुम्हाला सोसायचा नाही आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय Hello students, today is our engineering chemistry lecture. So we will discuss about water treatment. So our chapter name is water treatment.
किती वाजले सोमनाथ? झालं बाबा यार सोमनाथ मॅथ्सची असाइनमेंट आली अजून. कुणी पाठवली असं M2 ची असाइनमेंट आहे. मला सेंड कर. क्वेश्चन पण लय जास्त आहेत. गुगल क्लासरूमला आहे बघ. अरे यार माझा आता झाली एक असाइनमेंट ठेवून मी आता मला तर झोपणार ना रात्रभर तो. जागायला लागणार आहे आज. कधी द्यायची चल असाइनमेंट? लिहूया. कधी द्यायची? उद्या ड्यू डेट त्याची. काय यार, चल, रोज रोज रात्रभर assignment. जागावं लागणार आहे. लिहा. लिहायचं लागले तर लागलं नसतं ना तर मॅम मार्क कमी देतात लगेच. चल हे complete. लिहाय चला. सोमनाथ किती वाजले रे? 1:04 झाले. झालं का लिहायचं तुझं? 4 प्रश्न आले. उद्या लिहा ना आता राहिले. यार, उद्या द्यायचंय सोमनाथ. नको मी तर मला झोप लिहिणार. लागले यार शंभू. मी लिहिणार आहे रात्रभर. झोप कंट्रोल होणार आता मला. नाही दिलं तर उद्या मार्क कमी होते. हो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो. ना 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 na 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 na. Give me some sunshine, give me some rain. इंडेक्स कोणता आला? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असतं? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मीन्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय? Center of gravity means centroidal point of body where whole mass of supposed to be concentrated. पाठ करून आलायस? कसं आहे ते सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी? आणि एखाद्या बॉडी कन्सिडर केली त्याचा सेंटर घ्यायचा त्याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला भेटतो F = mc cos θ. एम कुठे लावू? बॉडीचं मास. इनकम्प्लीट आहे असं काय चेक करतो. घायल परिंदा है तू, दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. Process in which there is a reversible exchange of ions occurs between न्यूटनचं किलोमीटर मध्ये करताना कितीने मल्टिप्लाय करायचं? 10⁴ असेल. 10⁻³ असेल लागा. काय माहिती यार समणार मला नाही माहित. तुझी तू बघ मला लय राहिले माझं. The stationary ion phase and the general external liquid mobile phase when hard पाठवाय इंटू मॅट्रिक्स करतोय. हो. मॅट्रिक्स बघायला गेला 2 क्वेश्चन येणार. वेक्टर करतो, वेक्टरचा 4 प्रश्न पडणार आहेत. डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट परफेक्ट करतो. फिक्स पडणार आहे तुझं. वेक्टर किती आहे? 5वा वेक्टर बघ ना. चालतं. 2 प्रश्न त्यावर 100% पडणार फिक्स. सोमनाथ अजित रिझल्ट लागला बघितला का? कधी रिझल्ट लागला? लागला. कधी? हो, बघ ना. बघू चेक कर तुझा. मला बघ ना. सांग पेअरेल नंबर सांग. 2017 20 20 017. अरे रे
All clear आहे. तुझं काय झालं? चमायला 2 गेले. किती? एक खरं सांग का? हो अरे काय तर मिस्टेक असते नीट बघ. नाही 3 दाखवलेत नाही. तूने जो ना कहा मैं वो सुनता रहा खामखा बेवजह ख्वाब बुनता रहा तूने जो ना कहा मैं वो सुनता रहा खामखा बेवजह ख्वाब बुनता रहा जाने किसकी हमें लग गई है नजर इस शहर में अपना ठिकाना रहा दूर चाहत से मैं अपनी चलता रहा आजपासून आपले सेकंड सेम स्टार्ट होते. आपण पाहिलंच असेल की 2 दिवसापूर्वी आपल्या फर्स्ट सेमचा रिझल्ट आलेला आहे आणि ॲज अ एचओडी अँड फॅकल्टी ऑफ BSc डिपार्टमेंट मी खूप डिसअपॉइंटेड आहे कारण मॅथ्स 1 सगळ्यांचा म्हणजे खूप जणांचा बऱ्यापैकी राहिलेला आहे. पण तरी आपल्याकडे आता MCसाठी खूप दिवस आहेत आणि तुम्ही करू शकताय. तर तुम्ही तुमचं 100% द्या. मी पण माझा 100% देते. जर तुम्हाला वाटत असेल की मी स्लो सिलेबस घ्यावा किंवा हळू शिकवावं तसं तुम्ही मला सांगा आणि सगळ्यांचं यावेळेस सेम निघालं पाहिजे. तर 1 मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. क्लास टीचर आजपासून माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपलेली आहे. 2 दिवसापूर्वी MPSC मेन्सचा रिझल्ट लागलेला आहे. त्याच्यामध्ये मी क्वालिफाय झालेला आहे. 2 ते 3 महिन्यासाठी मी कॅम्पस होणार आहे इंटरव्ह्यूसाठी. सगळ्यांनी उठाने ग्रुप कुठे घेऊ. मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी कुछ बात गलत भी हो जाए कुछ देर ये दिल भी खो जाए बेफिक्र धड़कने इस तरह से चले शोर